नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। या महानगरपालिकेच्या निवडणुका जशा रंगात येऊ लागलेल्या आहेत आणि या रंगात आलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं युतींचे धुवे उडत चाललेले आहेत, त्या धुव्यामध्ये परत एकदा पुण्याचा गड राखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जोरात चालू आहे। वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं राजकारणाची समीकरणं बदलतात त्या पद्धतीनं त्याच्या दिशा आणि दशाही बदलत जातात। सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचा विचार घेऊन विचाराचा वसा सांभाळण्यासाठी ज्या पद्धतीच्या पक्षांच्या भूमिका मांडण्यात आल्या, काँग्रेस ही एकमात्र संघटना आहे, ही एकमात्र पक्ष आहे की ज्या पक्षाने स्वतंत्र काळातल्या सगळ्या भांडवलाला वापरून वर्तमानात आणि भविष्य उजळण्यासाठी खूप मोठी प्रयोग केले। तर दुसरीकडे शरद पवार एक असं रसायन आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या भूमिकेत अनेक प्रकारच्या राजकारणाच्या समीकरणाच्या बदल घडवणारे समीकरण म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं। नेहमी म्हटलं जातं की शरद पवार जे बोलतात ते तसं वागत नाहीयेत, किंवा शरद पवारांना शिकाराईला जायचं असेल दक्षिणेला तर हरण दाखवतात उत्तरेला। म्हणजे नेमक्या पवार साहेबांच्या राजकारणातल्या भूमिका कशा पद्धतीच्या जटिल आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांनी आपल्या राजकीय भूमिका जटिल करून आपल्या राजकीय खेळीची भूमिका या महाराष्ट्राच्या पटलावर मांडली। आता अशीच जटिल परिस्थिती सध्या पुणे महानगरपालिकेच्या संदर्भात सध्या पाहावयास मिळते। राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे शिलेदार सध्या ज्या पद्धतीने फुटत चाललेत आणि ज्या पद्धतीनं सामाजिक परिप्रेक्षामध्ये या शिलेदारांना रोखण्यासाठी, यांचा अभेद्यगड निर्माण करण्यासाठी परत शरद पवारांची जी भूमिका आहे ती पुणे हे त्यांचं जे गड समजला जातो तो राखण्यासाठी, आणि तो राखायचा असेल तर ही महानगरपालिका ताब्यात पाहिजे। आणि तसे तर महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे धुळे उडालेत, कारण की जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी इलेक्शनच्या संदर्भात या पद्धतीचं दोन्ही बंधूंचं म्हणजे भरत आणि रामाचं मनोमिलन झालंय आणि या दोन्ही मनोमिलनाच्या माध्यमातून मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन हे दोन्ही बंधू आता मुंबईच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत आपल्या मताधिक्याचा प्रयोग करणार आहेत। त्या पद्धतीनं पुणे ही महानगरपालिका, ती पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड, या दोन्ही महानगरपालिका शरद पवारांसाठी किंवा पवार परिवारांसाठी फार महत्वाच्या आहेत। कारण की राजकीय समीकरणाची सगळ्यात मोठी गडी तो जर पवार फिरवू शकत असतील तर ते गड आहे पुणे। यामुळं परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि ही परिस्थिती पुणे शहराचा ज्या पद्धतीने झपाट्याने विकास होत चाललेला आहे, त्यामुळे या विकासाच्या संदर्भातून ज्या पद्धतीच्या भूमिका आता वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग या पुणे महानगरपालिकेत पाहायला मिळणार आणि ही भूमिका जेव्हा जशा पद्धतीने बदलत जाईल त्या पद्धतीनं या विकासाच्या आराखड्याच्या माध्यमातून नवीन संकल्पना समोर येतील। त्यासाठी काका पुतण्यांनी जी भूमिका लावण्याचा प्रयत्न केला, आणि काका पुतणे हे फक्त राजकीय भूमिकेत एकत्र नाही, तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या विभक्त झालेल्या राष्ट्रवादीमुळं कशा पद्धतीची राजकीय वर्तुळ यांना भोगण्याची वेळ आली आणि कशा समीकरणांमध्ये यांची पिछेहाट झाली हे त्यांनी चांगलंच या विधानसभेमध्ये किंवा नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये याची चाचणी घेतली। ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंची या चाचण्यांच्या प्रयोगातून आता शेवटची चाचणी म्हणून हे ठाकरे बंधू एकत्र आलेत, कारण की मुंबईमध्ये ज्या पद्धतीचा प्रभाव बाळासाहेब ठाकरेंनी सोडून गेलेले, बाळासाहेबांना मानणारा एक विशेष वर्ग मुंबईमध्ये आजही कायमस्वरूपी आहे। जसं काँग्रेसचं एक छुप वोट बँक होतं, काँग्रेस आधी म्हणत होतं आमची गणता ही 30% पुढे होत असते। म्हणजे हे 30% काय होतं, तर काँग्रेसच्या बेरजेमध्ये जे दलित वोटिंग आहे आणि जे मुस्लिम वोटिंग आहे याची एक वोट बँक त्यांनी तयार करून आपल्या प्रत्येक इलेक्शन मध्ये कशा पद्धतीने या वोट बँकेला साधायचं आणि या वोट बँकेच्या माध्यमातून समोरच्या उमेदवारांच्या गोच्या करायच्या। कारण की जेव्हा 30%चं जर फिक्स ऍसेट जवळ असेल तर निवडणूक लढण्यासाठी 22%चं गणित जुळवण्यात काय अवघड आहे। अशाच पद्धतीच्या भूमिका कदाचित शरद पवारांच्या डोक्यात या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असाव्या आणि त्यामुळेच या संदर्भातून
पवार साहेबांनी आणि अजितदादांनी मिळून हे समीकरण जुळवलं की काय, असाच आता प्रश्न राजकीय वर्तुळात व्यक्त होतो आहे. वास्तविक स्वरूपात राजकीय भूमिका कधी बदलेल आणि कशी बदलेल हे कोणालाच सांगता येत नाही. आणि पुणे महानगरपालिकेसारख्या मोठ्या महानगरपालिका, ज्या महानगरपालिका आज राज्यात जरी या वर्तुळात 2 नंबरच्या वर्तुळात पाहिल्या जात असतील, तरी त्या आर्थिक समीकरणाच्या बाबतीत आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात पाहिल्या जात आहेत. कारण की मुंबईचा विकास खुंटलाय आणि मुंबई पाठोपाठ ज्या झपाट्याने पुण्याचा विकास होतोय, त्या पद्धतीने त्या पुण्याच्या विकासामध्ये नवीन जर आयाम जोडायचे असतील तर त्यासाठी ह्या महानगरपालिकेत आपला ताबा ठेवणं गरजेचं आहे. यासाठी या दोन्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका ठरेल आणि ही गणित कशा पद्धतीनं मीडियांच्या समोर सापेक्ष पद्धतीने उतरतील, आता येणारा काळच ठरवेल. त्यामुळं राजकीय समीकरणामध्ये ज्या पद्धतीने पवार साहेबांनी आजपर्यंत वापरलेल्या रणनीत्या जशा कारगर ठरल्या आहेत ना, तशा तटस्थ आणि अनुभवी भूमिका या दादांच्या नेहमी या राजकीय वर्तुळात पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका दादांनी घेतल्या आणि दादांच्या भूमिकेच्या याच परिणितीची संकल्पना म्हणून ही निवडणूक होऊ पाहते की काय, आणि यामध्ये ज्या पद्धतीच्या युती धर्माचा प्रयोग आता पवार साहेब करणार आहेत आणि ज्या पद्धतीनं भाजपाने आपली विस्तारवादाची भूमिका घेत पुण्यामध्ये ज्या पद्धतीचे खंडर पाडायला सुरुवात केली, ज्या पद्धतीने पुण्याला एक अतिरिक्त बळ देऊन पुणे शहरामध्ये संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, पक्ष वाढवण्यासाठी जे प्रयत्न सुरू केलेत ना, त्याला शह द्यायचा असेल तर दोन्ही पवारांना एकत्र येणं गरजेचं आहे. कारण एकीकडे मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय अर्थमंत्री आहेत किंवा विमान नागरी सेवा उड्डयन मंत्री आहेत, यांच्या माध्यमातून ज्या प्रकारचे प्रयोग पुण्यामध्ये होऊ शकतात, तसं पाहिलं तर पुणे हे आधीपासून काँग्रेसचं अभेद्य किल्ला होता. पण या अभेद्य किल्ल्याला हळूहळू भाजपनं ज्या पद्धतीच्या खिंडारी पाडून ज्या पद्धतीचा विचार पुण्यात रुजवला, परंतु हे रुजवत असताना सुद्धा भाजप फक्त पुणे शहरापुरतं मर्यादित राहिले. पुणे जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांवर ज्या पद्धतीच्या भूमिका पवार साहेबांच्या मांडल्या जातात, ज्या पद्धतीने पवारांच्या राजकारणाच्या खेळ्या या पुणे जिल्ह्याच्या परिघामध्ये आपल्या पद्धतीनं हा गड ताब्यात ठेवण्यासाठी वापरला जातो, त्या पद्धतीने आता ही महानगरपालिका ही महत्वाची. त्यामुळं पत्रकारांमध्ये असो किंवा परिस्थिती सामाजिक भूमिकेत असो, या प्रश्नाची उकल करण्यासाठी वेगवेगळ्या गुगल्या टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. एकही पत्रकार परिषद किंवा एकही राष्ट्रवादीचा नेता सापडला की या पत्रकारांना या युतीच्या चर्चा कशा पद्धतीनं, पण वेळ थोडा आहे. 30 तारखेला अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे आणि आज आहे 28, 27 आणि या 27 म्हणजे या 3 दिवसाच्या खलबतांमध्ये ही राजकीय भूमिका काय निर्णय घेईल आणि या राजकीय भूमिकेच्या माध्यमातून पुणेकरांचं भवितव्य किंवा पुणे महानगरपालिकेचं भवितव्य भाजपच्या हातात राहणार आहे की राष्ट्रवादी दोन्ही गटांच्या. कारण की इथं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ही भाजपच्या गटातून आपलं कार्य म्हणजे युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढणार आहे. आणि अशा पद्धतीच्या समीकरणांमध्ये ज्या पद्धतीनं अजित पवारांनी एकला चलो रे ही भूमिका घेत मुंबई महानगरपालिकेत ही आपल्या एकल्या भूमिकेची जी भूमिका दाखवली आणि नवाब मलिकांना सोबत घेऊन ही महानगरपालिका 100 ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा जो प्रयोग अजित पवारांनी जो केला आहे, त्या पद्धतीचा प्रयोग पुण्यामध्ये अजित पवार आणि काका पुतळे मिळून करतील का काय, अशीच आता राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होऊ लागलेली आहे. आणि या शंकेचं खरं रूप या आगामी पत्रकार परिषदेमध्ये कधी पुढे समोर येईल. कारण की अर्ज काढण्याची तारीख ही 3 तारीख आहे, 3 जानेवारी. 3 तारखेपर्यंत अनेक समीकरणांची जुळवाजुळव होईल आणि या समीकरणाच्या माध्यमातून या महानगरपालिकेवर आपल्या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेण्यासाठी काय रणनीती वापरण्यात येईल किंवा कशा पद्धतीची भूमिका घेण्यात येईल, आता येणारा काळच ठरवेल.
या व्हिडिओबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि तुम्हाला या संदर्भातून नवीन भूमिका काय साफल्याला येते हे आपल्या कमेंट्स मधून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.